प्रेम, स्वप्न आणि जातीच्या अन्यायाविरुद्धच्या लढ्याची भावनिक कथा. म्हणजे प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा 2013ला प्रदर्शित झालेला फॅन्ड्री हा मराठी चित्रपट. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त हा चित्रपट त्यावेळी प्रचंड गाजला. चित्रपटातील सोमनाथ अवघडेची जब्या आणि राजेश्वरी खरातची शालू या दोन व्यक्तिरेखा घराघरात आणि मनामनात पोहोचल्या. तेव्हापासून हे दोघे जण आपल्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल लाईफमुळे कायमच चर्चेत असतात. विशेषतः जब्याची शालू आपल्या ग्लॅमरस फोटोंमुळे सोशल मीडियावर अक्षरशः आग ओकते. पण अलीकडे शालूने आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल अकाउंटवर असे काही फोटोज पोस्ट केलेत की ज्यामुळे तिचे चाहते तिच्यावर नाराज झालेत. बऱ्याच लोकांनी अनफॉलो अशा कमेंट्स केल्यात, कारण शालूने अचानक बौद्ध धर्म सोडून ख्रिश्चन धर्म स्वीकारलाय. तिच्या या निर्णयाने अनेकांना धक्का बसलाय, तर काही जण तिच्या या धाडसी पावलांचं कौतुक करतायत. मग शालू सोबत नक्की घडलं तरी काय? तिने पूर्ण केलेला बॅप्टिझम विधी काय असतो? शालूने आपल्या चाहत्यांना कोणती विनंती केलीये? त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी. रविवारी 20 एप्रिलला शालू अर्थातच राजेश्वरी खरात हिने सोशल मीडियावर काही ग्रुप फोटो शेअर केलेत. नदीकाठच्या आणि घरातील या फोटोंमध्ये ती पूर्णपणे पांढऱ्या कपड्यांवर दिसतीये. इतर काही ख्रिश्चन धर्मवासीय तिच्यासोबत पोज देताना सुद्धा दिसतायत. या फोटोंना तिने कॅप्शन दिलंय की कारण तुमच्यासाठी माझ्या योजना मला माहीत आहेत असं प्रभू म्हणतात. पुढे तिने बॅप्टिझम अर्थातच बाप्तिस्मा, नवीन सुरुवात, आयुष्य, प्रेम, राजेश्वरी खरात, ईस्टर असे हॅशटॅग दिलेले बघायला मिळतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सोमवारी तिने आणखी एक फोटो शेअर केलाय, ज्यात ती डोळे मिटून हात जोडत पाण्यामध्ये उभी असल्याचं दिसतंय. तिच्या डोक्यावर धर्मगुरूंचा हात देखील आहे. या फोटोच्या कॅप्शन मध्ये तिने हार्टच्या इमोजीसह बाप्तिस्मा स्वीकारल्याचं सांगितलंय. बॅप्टिझम किंवा बाप्तिस्मा हा ख्रिश्चन धर्मातील एक पवित्र धार्मिक विधी मानला जातो, ज्याद्वारे एखादी व्यक्ती ख्रिस्ती समुदायात औपचारिकरित्या सामील होते. या विधीमध्ये एखाद्या व्यक्तीला पवित्र पाण्यात पूर्णपणे बुडवले जाते किंवा डोक्यावर पाणी शिंपडले जाते. पाद्री किंवा धर्मगुरूंच्या उपस्थितीत पवित्र पाण्याने बाप्तिस्मा दिला जातो, ज्याद्वारे तिच्या पापांची क्षमा होते आणि ती नवीन आध्यात्मिक जीवनाची सुरुवात करते. ही विधी झाल्यापासून त्या व्यक्तीला येशू ख्रिस्तांवर आपला विश्वास जाहीर करावा लागतो. या विधी दरम्यान विशेष प्रार्थना केल्या जातात आणि आशीर्वाद दिला जातो, ज्याद्वारे हे तर स्पष्टच होतंय की तिने ख्रिश्चन धर्म स्वीकारलाय. पण तिच्या चाहत्यांना तिचा हा धक्कादायक निर्णय काही पटलेला दिसत नाहीये. तिच्या दोन्ही पोस्टवर नेटकऱ्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. ख्रिश्चन धर्मापेक्षाही प्राचीन आणि सुंदर असा बुद्धाचा धम्म असताना दुसऱ्या धर्माची गरज लागतेच कशाला? बाबासाहेबांनी तब्बल 25 वर्ष अभ्यास करून हा भारतीय मूळ असलेला धम्म दिला, तो असाच नव्हे. तुमच्यापेक्षा गरीब लोक बरे, जे स्वाभिमानी असतात. राजेश्वरी खरात, तुम्ही बौद्ध धर्मासारखा समता, करुणा आणि वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित सुंदर धर्म सोडून ख्रिश्चन धर्म स्वीकारला. हे अत्यंत खेदजनक बाब आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे महामानव ज्या धर्माचे पालन करतात, तो धर्म तुम्ही सोडला. हा अतिशय लज्जास्पद निर्णय आहे. किती भयानक आहे ही. एकीकडे हिने ख्रिश्चन धर्म स्वीकारला आणि दुसरीकडे ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं निधन झालंय. अशा एक ना अनेक नकारात्मक कमेंट्स करत अभिनेत्री राजेश्वरी खरातला अनेकांनी अनफॉलो सुद्धा केलंय. तर काहींनी तिच्या या निर्णयाचे कौतुक करत ख्रिश्चन धर्मात तिचं स्वागत सुद्धा केलंय. काही नेटकऱ्यांच्या मते शालूचा हा पब्लिसिटी स्टंट असू शकतो. तिचा नवीन सिनेमा वगैरे येत असेल, ज्यामुळे प्रसिद्धीसाठी ती अर्धवट शब्द, हॅशटॅग वगैरे वापरून आधी चर्चा करते आणि मग सांगेल की आमचा हा सिनेमा येतोय म्हणून. कारण मागील काही दिवसांपूर्वी सोमनाथ अवघडे म्हणजेच फॅन्ड्रीतल्या जब्यासोबत तिचे लग्नाचे काही फोटोज व्हायरल झाले होते. पण नंतर कळालं की ते फोटोज तिच्या प्रोजेक्टचा एक भाग आहेत. शालूच्या पोस्टवर अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असतानाच आता शालूने स्वतःहून आणखी एक पोस्ट शेअर करत होणाऱ्या चर्चांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय. तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की निवडणुकांमध्ये प्रत्येकी 500 रुपये, किराणा भरून पिशव्या, दारू व हॉटेलला जेवण आणि साहेब, दैवत, देव माणूस वगैरे हे असे लोक मला आज धर्मजात शिकवायला आले आहेत. तुमचं स्वागतच आहे. कोणी पैशांसाठी किंवा अन्नासाठी दुसरा धर्म स्वीकारतात, तर कोणी मतदान करतात. माझ्या मते एकतर दोघं बरोबर आहेत किंवा दोघे सुद्धा चुकीचे आहे. माझा जन्म ख्रिस्ती कुटुंबातील आहे आणि मी सर्व धर्मांचा आदर करते. बाकी वरील पोस्ट मनोरंजक हेतूने स्वीकारली जावी एवढीच विनंती, अशी पोस्ट करत तिने आपल्यावर टीका करणाऱ्यांना उत्तर दिले. कोणताही धर्म स्वीकारायचा ज्याचं त्याचं स्वातंत्र्य आहे, पण राजेश्वरी खरात सारख्या अभिनेत्रीने हा निर्णय का घेतला असावा?
तिच्या वैयक्तिक आयुष्यात असं काय घडलं? ती नेमक्या कुठल्या मानसिक अवस्थेत होती? बौद्ध धर्म सोडून ख्रिश्चन धर्म स्वीकारणं योग्य की अयोग्य हे प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरितच आहेत. आता यावर तुम्हाला काय वाटतंय? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स मधून नक्कीच कळवा. धन्यवाद.